मंदिराच्या समोर भजन म्हणणारे हे आणि मंदिराच्या मागे त्या भजनाच्या तालावर नाचणारे आम्ही. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना भाऊ, आमच्या गावात होता खंडोबाचा कार्यक्रम. तसं दिवसभरात पालखी पूजा असे भरपूर कार्यक्रम झाले बरं, पण आम्ही बरोबर संध्याकाळच्या आरतीच्या टायमाला गेलो होतो. वेगवेगळ्या गावात कसं गावानुसार प्रसिद्ध कार्यक्रम होत असता, तसं आमच्या गावात आहे ना हा खंडोबाचा मोठा कार्यक्रम होतो. आरती झाल्यावर आहे ना मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि तिथं ना आपली प्रेमाची पब्लिक येल होती. हा नुसत्या घोषणा एखाद्या नेत्यासारखी फिलिंग येत होती. म्हणलं आरडून आरडून थकले असन, जेवण करून घ्या, तोपर्यंत हा चॉकलेट बॉय आणि मी तुम्हाला ना वाढून देतो. मस्त वाढून बिडून दिलं आणि त्यानंतर आहे ना आम्ही ना पण जेवण करून घेतली. सगळ्या पंक्ती उठून गेल्यावर आहे ना वाघे मुरळीचा कार्यक्रम सुरू झाला. मंदिराच्या समोर भजन म्हणणारे हे आणि मंदिराच्या मागे त्या भजनाच्या तालावर नाचणारे आम्ही. भजन ऐकून एवढं काही समजत नव्हतं, पण वाद्य ऐकून आहे ना लहान पोरायचं सुद्धा अंग आलत होतं. ही गँग जोपर्यंत म्हणत होती ना तोपर्यंत एवढी काही पब्लिक नव्हती, पण जेव्हा काही या दोन मुरळ्याचं आगमन झालं, हा पब्लिक मावत नव्हती. अर्ध्याच्या वर तर पोरायला या मुरळीवर प्रेम झालं होतं. आणि त्यात बाबा काही असो, पण या बाबाचा नाद नाही. एवढी खतरनाक ऍक्टिंग होती ना, अख्खी पब्लिक हसून हसून पागल झाली होती. हा कार्यक्रम रात्रीचे 9 ते सकाळचे 4 पर्यंत चालला आणि त्यानंतर आहे ना साखळी तोडाचा कार्यक्रम होता. तुम्ही किती पण ताकद लावून तोडायचा प्रयत्न केला ना तरी ही साखळी तुटत नाही. नशिबान असलं ना की लगेच तुटती. म्हणलं एक नशिबान लोकायचंही आणि आपलं नशिबाचा दूर पर्यंत संबंध नाही, म्हणून आपण लांबच थांबेल बरं. साखळी तुटल्यावर आहे ना परत एकदा आरती सुरू झाली. इकडे आरती सुरू आणि इकडे भाऊचं टॅलेंट दाखवणं सुरू. हीच ती मुरळी, तिच्या प्रेमात अर्धी पोरं पडली होती आणि या मुरळीचं काय म्हणणं आहे तेवढं ऐकून घ्या. हाय मित्रांनो, यांना फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.